काय करणार आहोत की जसं हा बॅनर आहे आपला, बॅनर म्हणजे आपण याला स्लायडर पण म्हणतो आणि हा डिस्काउंटचा बॅनर पण म्हणू आपण याला. मग हा जो काय बॅनर दिसतोय, आपण बॅनर काय करणार, जो आपला ऍडमिन पॅनल आहे, ऍडमिन पॅनल म्हणून काय करणार, त्याला ऍक्सेस करणार. ऍक्सेस म्हणजे कंट्रोल करणार. सपोज मला वाटलं की आता दिवाळी आली, दिवाळीचा बॅनर टाकायचा आहे, मी दिवाळीचा बॅनर टाकणार. समरी कलेक्शन आले, मला वाटलं आता वेंटरचं आलंय, मग मी इथे वेंटर कलेक्शन टाकणार. ठीक आहे ना, असं मी टाकू शकतो ना. मग ह्याला आपण कसे चेंज करणार, की युजरला चेंज करायचं म्हणलं तो कोड मध्ये तर नाही जाऊ शकत. आपण काय करणार की ऍडमिन पॅनल मध्ये काय देणार, ऍक्सेस देणार. मग ऍक्सेस देण्यासाठी त्याचा एक फॉर्म बनवायला लागेल, आणि फॉर्म मध्ये फील्ड काय राहतात, एक राहील टायटल, हे समरी कलेक्शन, त्यानंतर याचं डिस्क्रिप्शन किंवा आपण डिटेल देऊ, त्यानंतर एक बटन राहील, ती बटनचं टेक्स्ट राहील, आणि ती बटनची एक URL, आणि त्यानंतर हे काय राहील, एक इमेज राहील. ठीक आहे ना. मग ह्याला डायनॅमिक बनवण्यासाठी आपण काय करू की ऍडमिन पॅनल मध्ये जाऊ. ऍडमिन पॅनल मध्ये जसं अबाउट कंपनीचं एक पेज बनवलंय, तसंच मी काय करतोय, स्लायडर नावाचं पेज बनवतो. मग स्लायडर नावाचं पेज बनवण्यासाठी मी गेलो कुठे, की युजर मध्ये जाणार. आपल्याला कुठे पॅनल बटन पेज कुठे बनवायची, ऍडमिन मध्ये. मग मी कुठे जातो, व्ह्यू मध्ये आलो, व्ह्यू मध्ये आल्यानंतर ऍडमिन मध्ये जातो. ऍडमिनचा जो काही नावबार आहे, नावबार मध्ये आलो, नावबार मध्ये मी काय करतो, जे आपला अबाउट कंपनी आहे त्या कंपनीच्या खाली मला एक बटन पाहिजे. म्हणजे काय, हे बटन आहे ते एक बटन क्रिएट करून घेतो, आणि त्या बटनला नाव देणार मी काय, की स्लायडर म्हणून. ठीक आहे, एक स्लायडर नाव देतो मी. ठीक आहे, आणि त्याला URL पण देतो. URL काय देणार, /admin/ स्लायडर. ठीक आहे. मग आपण ऍडमिन पॅनल आलो, ऍडमिन पॅनल आल्यानंतर मी गेलेलं रिफ्रेश केल्यानंतर आलं एक बटन. ठीक आहे ना, त्या बटनला URL मी काय दिली, की आपण इथे बघू शकतो, मी बटनला URL दिली /admin/ स्लायडर. मग मी त्या बटनवर क्लिक केल्यानंतर काय आलंय, की जो काय आपला URL आहे, URL काय नाहीये, कॅन नॉट गेट, म्हणजे काय, तो फाइंड नाही झाला. ठीक आहे, मग आपण काय करू, फर्स्ट ऑफ ऑल ते URL बनवून घेऊ. मग जी काही URL आहे आपण ते कुठे बनवणार, की ऍडमिन मध्ये. आपल्याला युजर साईडला नाही काम करायचे आता, मग ऍडमिन मध्ये जाणार. ऍडमिन मध्ये मी एक राऊट बनवून घेतो. मग राऊट करतो, एक राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये /स्लायडर, कोमा घेतला. कोमा घेतल्यानंतर एक फंक्शन राईट करतो, आणि फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट राहील आणि दुसरं राहील रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्सला मी करतो रेंडर. ठीक आहे, रेंडर काय करणार, की आपल्याला जसं अबाउटचं पेज बनवलंय आपण, ठीक आहे ना, एक जसं अबाउटचं पेज बनवलंय तसंच आपण काय करणार, स्लायडरचं एक काय करणार, पेज बनवणार. मग पेज बनवण्यासाठी आपण काय करणार, की मला कुठे पेज बनवायची, जो काही ऍडमिन आहे युजर मध्ये त्या आतमध्ये मला काय बनवायची, स्लायडर .egs ही फाईल मला क्रिएट करायची. त्याला EGS करतो, आउटपुट पेजला येऊ, आणि आउटपुट पेजला आल्यानंतर मी स्लायडरवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मला एक एरर भेटला. काय एरर भेटला, जे काही स्लायडर EGS आहे तो लोड नाही झाली. लोड नाही झाली म्हणजे व्ह्यू मध्ये त्याला सापडली. मग ते बनवून घेऊ आपण. मग बनवून घेण्यासाठी मी कोड मध्ये आलो, कोड मध्ये व्ह्यूज फोल्डर, आणि व्ह्यूज फोल्डर मध्ये आपल्याला बनवायची ऍडमिन मध्ये. मग ऍडमिन मध्ये आलो आणि एक फाईल बनवतो. फाईलला नाव देतो slider.egs, आणि जे काय आपलं स्लायडरचं पेज आहे त्यामध्ये आपल्याला लागणारे नावबार आणि फुटर. मग या दोन्हीला मी करतो इन्क्लूड. पहिलं करतो नावबार .egs, आणि सेकंड फुटर. काय झालं, त्यानंतर मी करतो फुटरला पण घेतो footer.egs, आणि आउटपुट पेजला आल्यानंतर ह्याला केलं रिफ्रेश, आले नावबार फुटर, झालं ना इम्प्लिमेंट. हे अबाउटला गेलं, अबाउटचं पेज दिसतंय, आणि स्लायडर आल्यावर स्लायडरचं पेज दिसतंय. आता आपण काय करणार, जसं की अबाउट कंपनीमध्ये एक फॉर्म बनवलाय, तसा सेम स्लायडर मध्ये एक फॉर्म बनवणार. तो कशासाठी फॉर्म राहील, जो काय हा आपला बॅनर आहे, हा बॅनर साठी फॉर्म राहील. ठीक आहे, मग फॉर्म बनवण्यासाठी मी काय करतो, एक कंटेनर घेतो. ठीक आहे, आपल्या इथे कालचा कंटेनर तोच मी काय, कोणता कंटेनर घेतलाय, फ्लुइड घेतलाय. हा कोणता क्लास आहे, बुटस्ट्रॅपचा क्लास आहे. मग तोच मी क्लास काय करतो, एक ऍड करतो. एक कंटेनर घेतला बुटस्ट्रॅपचा, आणि कंटेनर मध्ये मी काय करतो, एक h1 मध्ये राईट करतो. h1 मध्ये काय राईट करणार, ऍड
स्लायडर आणि आउटपुट पेजला आल्यानंतर इकडे मी रिफ्रेश करतो. आले ऍड स्लायडर. जसे की अबाउट कंपनी मध्ये आपण अबाउट कंपनी टाकले तसं स्लायडर ऍड स्लायडर केले इथे. ठीक आहे ना, सिंपल. जो काय आपला कंटेनर आहे कंटेनरला कलर देऊ आपण. कलर मी देतो बीजी व्हाईट. इकडे येऊन चेक करतो आलाय कलर. त्याला थोडी पॅडिंग पण देऊन टाकू. पॅडिंग देऊ आपण, मी 4 देतो. इकडे येऊ चेक करू. झालंय, टायटल झालंय. मग टायटल झाल्यानंतर आपण एक फॉर्म क्रिएट करून घेणार. मग फॉर्म मध्ये फील्ड काय काय राहतात, जसं की आपण काय केलंय अबाउट कंपनीमध्ये कंपनी नेम मोबाईल वगैरे वगैरे घेतलंय. मग तसं आपल्याला जो काय बॅनर आहे बॅनर मध्ये काय राहणार फील्ड. पहिली फील्ड राहील हा टायटल साठी, जी काही समरी कलेक्शन आहे तो एक टायटल. त्यानंतर डिटेल, डिटेल नंतर ही बटन टेक्स्ट आणि बटन टेक्स्टची जी काही युआरएल असेल बटनची युआरएल. आणि चौथं एक राहील आपण पाठवून ना त्याला जिथे पाठवायचं तिथे आपण पाठवून. मला वाटलं कॉन्टॅक्ट पेजला पाठवायची, कॉन्टॅक्टला पाठवून आपण डायरेक्टली. ठीक आहे, याचं आपण एकदा डिटेल काढून घेऊ. पहिलं काय घेणार आपण. ठीक आहे, ठीक आहे, इथं मी राईट केलेलं आहे. पहिलं काय घेणार आपण स्लाइडर टायटल, दुसरं स्लाइडर डिटेल, त्यानंतर स्लाइड बटन लिंक आणि बटन टेक्स्ट. हे काय आपले 5 फील्ड आहे, ते 5 फील्ड आपण काय करणार घेणार आहे. मग त्यासाठी आपण आउटपुट पेजला येऊ. मी गेलोय ऍडमिन मध्ये आणि ऍडमिन मध्ये स्लाइडरवर. जो काय आपला हा पेज आहे पेज मध्ये मी फॉर्म बनवणार. फॉर्म बनवण्यासाठी आलो आपण स्लाइडर डॉट EGS मध्ये. आणि ह्यामध्ये मी काय करतो एक फॉर्म घेतो. फॉर्म टॅग घेतला. फॉर्मला ऍक्शन देणार मी काय ऍडमिन स्लॅश स्लाइडर आणि त्याला एक मेथड देतो. मेथड काय राहणार आपली, आणि जे काय आपला फॉर्म आहे फॉर्म मध्ये एक इमेज आहे. मग इमेज असल्यानंतर आपण काय घेतो ENC टाईप आणि ENC टाईप देतो मल्टीपार्ट स्लॅश फॉर्म डेटा. आणि जो काय फॉर्म आहे फॉर्म नंतर मी काय घेतो एक रो घेतो, जो काय बुस्टरअपचा क्लास आहे. आणि रोच्या आतमध्ये मी कॉल MD4 घेतो. ठीक आहे, मग 4 घेतल्यानंतर आपली पहिली फील्ड काय आहे की टायटल. मग मी ते एंटर टायटल घेतलं आणि त्यासाठी एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप दिला मी टेक्स्ट आणि त्याला आपण एक सिंपल क्लास देऊन टाकू. जो काय बुस्टरअपचा क्लास आहे कोणता क्लास फॉर्म कंट्रोल. मग इकडे चेक करू की फॉर्म क्रिएट झालाय का, आलाय. मग नेक्स्ट फील्ड कोणती डिटेल, कोणती स्लाइडर डिटेल. ठीक आहे, मग स्लाइडर डिटेल पण बनवून घेऊ आपण. त्यानंतर मी काय करतो कॉल MD घेतो. कॉल MD ला देतो जो काय बाकीचा पार्ट राहिलाय आर्ट तो सगळा घेऊन टाक. आणि त्यामध्ये माझा एक राहील डिटेल्स म्हणून. ठीक आहे, डिटेल्स आणि डिटेल्सला एक इनपुट घेतला. इनपुट ठीक आहे, इनपुट नाही घेत मी टेक्स्ट एरिया घेतो यासाठी. ठीक आहे ना, आणि टेक्स्ट एरियाला एक मी क्लास देतो. क्लास काय देणार मी फॉर्म कंट्रोल. ठीक आहे, त्यानंतर काय फील्ड कॉल MD ह्याला देतो मी 4 देतो. आणि 4 मध्ये मी एक राईट करतो. काय करणार आपण जी काही चेक करू आपण कोणती फील्ड घेणार. त्यानंतर की बटन लिंक घेणार आणि त्यानंतर बटन टेक्स्ट राहणार. मग पहिली फील्ड घेतो मी बटन URL राईट करतो. ठीक आहे ना, शॉर्टकट. आणि त्यासाठी एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप राहील टेक्स्ट आणि त्याला एक क्लास देणार. क्लास देणार आपण काय की फॉर्म कंट्रोल. फॉर्म कंट्रोल दिल्यानंतर नेक्स्ट फील्ड आहे आपली बटन टेक्स्ट आहे. ठीक आहे ना, मग ते बटन टेक्स्ट पण घेऊ आपण. आणि त्यासाठी मी एक इनपुट घेतो. इनपुटला टाईप देतो टेक्स्ट आणि त्याला एक क्लास देणार. क्लास काय देणार आपण फॉर्म कंट्रोल. आणि लास्ट कोणती आपली जी काही स्लाइडर इमेज आहे ते इमेज घेऊ. ही स्लाइडर इमेज आहे, ती स्लाइडर इमेज पण आपण काय करू इनपुट मध्ये घेऊ. मग त्यासाठी कॉल MD4 घेतला आणि त्यामध्ये मी काय करतो स्लाइडर इमेज म्हणून एकदा. ठीक आहे, स्लाइडर इमेज साठी मी घेतो एक इनपुट आणि इनपुटला टाईप काय राहील फाईल आणि त्याला एक क्लास देणार. क्लास काय देणार आपण की फॉर्म कंट्रोल जो की बुस्टरअपचा. आणि त्यानंतर आपण काय घेऊ आउटपुट पेजला जाऊ. ह्याला करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर झालाय फॉर्म आपला क्रिएट.
त्यामध्ये काय घेतले आपण, टायटल, डिटेल, बटन URL, बटन टेक्स्ट आणि स्लाइडर इमेज. मग ह्यामध्ये आपण एक बटन पण घेऊन टाकू. मग त्यासाठी कॉल MD12 घेतलं आणि त्यामध्ये मी एक बटन घेतलं आणि बटनला नाव देतो मी ऍड स्लाइडर. ठीक आहे. आणि जो काही ते बटन आहे, बटनला आपण थोडीशी डिझाईन देऊ, म्हणजे क्लास देऊ बुटस्ट्रॅपचा, BTN आणि BTN प्रायमरी. आणि जो काय आपलं बटन राहील तो राहील टेक्स्ट सेंटर. इकडे येऊ, चेक करू, आलंय बटन. त्याला थोडीशी पॅडिंग पण देऊन टाकू. ठीक आहे. नेम नाही दिले आपण, नेम पण मी काय करतो, एकदा नेम देऊन टाकतो सर्व. ठीक आहे. नेम कंट्रोल D करतो. ठीक आहे. नेम दिले सगळ्यांना आणि नेम दिल्यानंतर मी काय राईट करतो की मला पॅडिंग द्यायची होती. पॅडिंग देण्यासाठी आपण ह्याला देऊ कॉल MD ला. सिलेक्ट केले. सिलेक्ट केल्यानंतर मार्जिन टॉप देतो मी 4 आणि चेक करू की आपण मार्जिन बसली का. ओके. फक्त आता ह्याला टेक्स्ट एरियाला भेटले नाही, मग टेक्स्ट एरियाला पण मी मार्जिन देऊन टाकतो. कुठे टेक्स्ट एरिया, इथे. ठीक आहे. याला मार्जिन टॉप देऊ आपण 4 आणि जी काही बटन आहे बटनला पण मार्जिन देणार. मार्जिन त्याला काय देऊ आपण 5. आणि इकडे आल्यानंतर रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर झालाय फॉर्म क्रिएट आपला. ठीक आहे ना. एवढा फॉर्म क्रिएट झालाय आणि फॉर्म मध्ये मी डेटा भरतो. डेटा काय भरतो मी, समरी, कलेक्शन आणि डिटेल टाकतोय. डिटेल टाकण्यासाठी मी आपल्या, ठीक आहे, गुगल वरून सर्च करून घेऊ. गुगल वरून नाही घेत मी. ठीक आहे. आपल्या कुठून तर मी कॉपी करतो टेक्स्ट एखादा. ठीक आहे. जो का हा कोड आहे यालाच मी कॉपी करतो. ठीक आहे. हा होणार नाही वाटते. ह्यालाच कॉपी करतो. जी काय आपली डिटेल आहे डिटेल मध्ये पेस्ट करतो. आणि बटन URL काय टाकू मी, instagram.com. आणि बटनला एक नाव देतो मी. बटनला नाव देतो क्लिक आणि एक इमेज घेणार आपण, जी काय स्लाइडरची इमेज राहणार ती इमेज घेतो. सपोज माझ्याकडे आहे ही आणि ह्या इमेजला मी घेतो आणि काय करतो, ऍड स्लाइडर केलं. ऍड स्लाइडर केल्यानंतर डेटा कुठे गेला, कुठे गेलाय इथे आपण पाहू शकतो. कॅन नॉट पोस्ट म्हणजे कसा गेलाय डेटा, पोस्ट मेथडने गेलाय. आणि इथे कुठे गेलाय डेटा, ऍडमिनच्या आतमध्ये गेलाय. कुठे, ठीक आहे. मग ऍडमिनच्या आतमध्ये आपण जाऊ. कोड मध्ये आलो. कोड मध्ये कुठे जाणार, जी काय आपली राऊट आहे राऊट मध्ये admin.js आणि त्यामध्ये डेटा गेलाय. मग ऍप डॉट राऊट डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश स्लाइडर. आणि त्यानंतर मी एक घेतो कोमा घेऊन एक फंक्शन राईट करतो. फंक्शन नंतर एक राहील रिक्वेस्ट, दुसरं राहील रिस्पॉन्स. जो काही रिस्पॉन्स असेल मी त्याला सेंड करतो. आणि सेंड काय करणार, रिक्वेस्ट डॉट बॉडी. डेटा येतोय का चेक करू आपण. आणि ह्याला केलं मी रिफ्रेश केल्यानंतर भेटतोय डेटा मला. काय काय भेटलंय, स्लाइडर टायटल भेटतंय, डिटेल भेटतंय, त्यानंतर बटन लिंक आणि बटन टेक्स्ट भेटतंय. मग जी काही इमेज आहे इमेज कशात भेटल, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये. मग रिक्वेस्ट डॉट फाईल्स केलं आणि जी काही इमेज भेटली आपण चेक करू. इमेज पण येते. इमेज काय नावाने आली, स्लाइडर इमेज नावाने आली. ठीक आहे ना. मग जी काही इमेज आली, आता डेटा तर भेटतोय आपल्याला. मग डेटा भेटल्यानंतर आपण जो काही डेटा भेटतो तो डेटा आपण काय करणार, की जी काय आपलं मायस्क्यूएल आहे किंवा डेटाबेस आहे, डेटाबेस मध्ये आपण डेटा काय करणार, स्टोअर करणार. डेटाबेस मध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला लागेल एक टेबल. ठीक आहे ना. मग काय करू, मी एक टेबल बनवून घेतो. मी ChatGPT कडूनच घेतो. मग ChatGPT.com टाकलं आणि याला टाकू पेस्ट करू जी काही यावर आलंय आणि एक प्रॉम्प्ट द्यायला मी क्रिएट टेबल बिलो टाकू. ठीक आहे. आपल्याला एक टेबल क्रिएट करून देईन. झालाय टेबल क्रिएट. आणि हा टेबल कॉपी करा आणि रन कुठे करणार, वर्क बेंच मध्ये. वर्क बेंचला ओपन करू आपण सिंपल. आणि वर्क बेंचला रन केल्यानंतर मी काय करतो की जे काय आपला टेबल आहे, पहिला डेटाबेस कोणता आहे आपला, जो अल्ट्रास प्रोजेक्ट्स. ठीक आहे. याला करू यूज. आणि डेटाबेस आपण जी काही क्रिएट टेबलची क्युरी केली त्याला करू आपण सिंपली रन.
रन केल्यानंतर आपण टेबल मध्ये काय काय स्लाइडर टायटल, डिटेल, बटन लिंक आणि बटन टेक्स्ट आहे. जी काय आपली इमेज आहे, इमेजला पण पार्ट एक कॉलम करून घेऊ. काय नावाने आपण देणार इथे की स्लाइडर इमेज, आणि त्याला टाईप देऊ आपण टेक्स्ट. ठीक आहे. आणि जे काय आपलं स्लाइडर आहे ओके, आणि आपण हे टेबल काय करू क्रिएट करू. झाला क्रिएट टेबल. मग टेबल क्रिएट झाल्यानंतर आपण काय करू की टेबल मध्ये इमेज पण येते. मग पहिलं इमेज आल्यानंतर आपण इमेजला किती पार्ट मध्ये काम करतो, पार्ट 2 मध्ये म्हणजे पार्ट 2 पार्टिशन करतो. पहिल्या पार्ट मध्ये आपण इमेजला नाव देतो आणि दुसऱ्या पार्टला इमेज आपण स्टोअर करतो. ठीक आहे. मग जी काही इमेज आली, इमेजला आपण पहिलं नाव घेऊ. नाव देण्यासाठी मी एक व्हेरिएबल घेतला फाईल नेम म्हणून इक्वल टू, आणि त्याला नेम देण्यासाठी एक युनिक नेम देण्यासाठी एक फंक्शनचा यूज होता की डे काय होतं डेट डॉट नाव राऊंड ब्रॅकेट आणि प्लस, प्लस मध्ये रिक्वेस्ट डॉट फाइल्स, आणि फाइल्स मध्ये जी काय आपण नावाने फाईल आणली स्लाइडर आणि त्यामधलं नेम. मग ह्या लाईननी काय होईल एक युनिक नेम भेटल. नाव भेटलं. नाव भेटल्यानंतर आपण काय करतो, जी काही इमेज आली ती पब्लिक फोल्डर मध्ये स्टोअर करतो. मग पब्लिक फोल्डर मध्ये स्टोअर करण्यासाठी आपण रिक्वेस्ट डॉट फाइल्स, आणि फाइल्स मधलं काही स्टोअर करायचे आपल्याला स्लाइडर इमेज आणि एमव्ही फंक्शन राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये आपण सांगतो पुढे स्टोअर करायचे पब्लिक स्लॅश, आणि जी काय आपल्याला फाईल आली ते फाईल नेम आपण पास करतो. ठीक आहे. एकदा आपण करू रिफ्रेश. आउटपुट पेजला आल्यानंतर मी करतो याला करतो मी रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे, चेक करायची पब्लिक फोल्डर मध्ये इमेज आली का. कुठे पब्लिक फोल्डर, आणि पब्लिक फोल्डर मध्ये एक इमेज आली म्हणजे इमेज सक्सेसफुली येते आणि स्टोअर होते. मग आता पार्ट 2 मध्ये काम करणार. पार्ट 2 मध्ये आपण काय करतो, जी काही इमेज आली आणि डेटा आलाय तो काय करतो MySQL मध्ये स्टोअर करतो. मग MySQL मध्ये स्टोअर करण्यासाठी मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतला डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी, आणि एक ह्यासाठी क्वेरी राईट करणार. मग सांगा बरं क्वेरी मला. आता डेटा काय करणार आपण, इन्सर्ट करणार का अपडेट करणार, इन्सर्ट. मग सांगा बरं इन्सर्टची क्वेरी. इन्सर्ट इनटू टेबल नेम काय आहे स्लाइडर, आणि त्यानंतर राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण काय करतो, जे काय आपण नेम दिलेत कॉलम नेम ते कॉलम नेम पास करू. मग कॉलम नेम आपण काय काय दिलेत, जे कॉलम नेम दिलेत मी सिंपली ते काय करतो पास करून देतो. ठीक आहे. कॉलम नेम काय आहे, स्लाइडर टायटल, स्लाइडर डिटेल, स्लाइडर बटन लिंक, बटन टेक्स्ट आणि स्लाइडर इमेज. आणि ह्यानंतर आपला कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज कीवर्ड, आणि व्हॅल्यूज की नंतर राऊंड ब्रॅकेट. आणि जो काय बॉडी मध्ये डेटा आलाय तो बॉडी मधला डेटा आपण काय करणार सिंपली पास करून देणार. मग डेटा कशात आलाय बॉडी मध्ये. मग डी डॉट काय आहे पहिलं की स्लाइडर टायटल आहे का, टायटल दिले आपण की स्लाइडर टायटल दिले. मग स्लाइडर टायटल सेकंड नंबरचा काय, मग डी डॉट स्लाइडर डिटेल, आणि त्यानंतर आहे बटन लिंक आहे. मग डी डॉट बटन लिंक, त्यानंतर बटन टेक्स्ट आहे. मग डी डॉट आपण बटन टेक्स्ट पास करून घेऊ. आणि लास्ट काय डी डॉट का नुसतं फाईल नेम, जे काय आपण फाईलला नेम दिले ते नेम आपण स्टोअर करतो. म्हणजे डेटाबेस मध्ये आपण इमेज नाही स्टोअर करत, इमेजचा नाव स्टोअर करतो. ठीक आहे. आता क्वेरी झाली क्रिएट. क्वेरी क्रिएट झाल्यानंतर क्वेरीला करू रन. मग डेटा इक्वल टू अवेट, आणि EXE मध्ये आपण जी काही क्वेरी बनवली ती क्वेरी पास करून देऊ. मग अवेट घेतली म्हणजे आपल्याला काय यूज करणं आहे असे. ठीक आहे. जो काही डेटा भेटेल डेटाला मी करतो सिंपली सेंड करतो. इकडे आल्यानंतर आउटपुट झाल्यानंतर ह्याला केलं मी रिफ्रेश, झालं इमेज स्टोअर. मग इमेज स्टोअर झालं म्हणजे जो काही डेटा आहे डेटा स्टोअर झाल्यानंतर मला युजर काय गेला पाहिजे त्याच पेजवर गेला पाहिजे. मग त्याच पेजवर जाण्यासाठी आपण काय करणार की रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट, आणि रिडायरेक्ट कुठे करणार की जो काय स्लॅश ऍडमिन आहे ऍडमिनच्या आतमध्ये माझं एक स्लाइडरचं पेज आहे त्यामध्ये रिडायरेक्ट कर. ह्याला करू आपण रिफ्रेश.
आलो पेजला त्या, ठीक आहे ना. म्हणजे डेटा भरला की डेटा स्टोअर होतोय. ठीक आहे, एवढा पॉइंट क्लिअर. ऑनलाईन मेंबर्स, व्हॉइस ब्रेक होतोय. ऑनलाईन मेंबर्स, व्हॉइस ब्रेक होत आहे का? अरे मग माईक चालू करून सांगा ना. आता येतोय क्लिअर का ब्रेक होतोय आवाज? अरे व्हॉइस ब्रेक होतोय का नाही? मेसेज बॉक्स नाही होत. ठीक आहे, समजलं. येतो पॉइंट घ्यायची पुढं. ठीक आहे ना. मग आपण काय केलंय की एक फॉर्म बनवलाय आणि फॉर्मचा डेटा आपण काय केलंय डेटाबेसला स्टोअर केलाय. पण जो काय आपण डेटाबेसला स्टोअर केलाय, चेक करू मी डेटाबेसला स्टोअर केलाय का, होतोय का कन्फर्म. ठीक आहे, मी काय करतो, जो काय आपला टेबल आहे टेबलमध्ये डेटा स्टोअर झाला आहे की नाही मी चेक करतो एकदा. टेबलमध्ये आपला कोणता टेबल आहे की स्लाइडरचा. आहेत दोन डेटा. मग जो काय हा डेटा आहे, हा डेटा मला कुठे शो करायचा आहे की युजर साईटला शो करायचा आहे. कुठे? जो काय हा बॅनर आहे बॅनर मध्ये. मग हा बॅनर कोणत्या पेजला आहे की इंडेक्स पेजला आहे ना. म्हणजे आपण index.ejs ची फाईल बनवली असं काहीतरी. मग आपण ऍडमिन जो काय आपला युजर साईटला डेटा शो करण्यासाठी आपण काय करणार की युजर साईटला जाणार. आता ऍडमिनचं काम संपलं, मग जे काय ऍडमिनचं काम आहे त्याला मी क्लोज करून टाकतो. आता काम कुठे आहे आपलं युजर साईटला. युजर साईटच्या राऊट मध्ये आलो आणि कोणत्या पेजला आपल्याला डेटा फॉरवर्ड करायचा आहे, जी काय आपल्या स्लॅशची URL आहे म्हणजे होम पेज. होम पेजला आपल्याला काय करायची डेटा फॉरवर्ड करायची. मग डेटा फॉरवर्ड करण्यासाठी पहिला आपल्याला डेटा घेऊन यावं लागेल. मग डेटा घेऊन येण्यासाठी मी एक क्वेरी राईट करतो. मी एक नाव देतो की स्लाइडर. ठीक आहे ना. जो काय डेटा येणार आहे डिटेलचा ते डेटा व्हेरिएबल मध्ये, आणि जो काय स्लाइडरचा डेटा येणार आहे तो कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल स्लाइडर मध्ये. मग डेटा घेऊन येण्यासाठी स्लाइडर इक्वल टू अवेट आणि EXE मध्ये आपली सिलेक्टची क्वेरी. सांगा बरं सिलेक्टची क्वेरी मग काय? सिलेक्ट स्टार फ्रॉम स्लाइडर. ठीक आहे, झाली क्वेरी. आणि जो काय डेटा आलाय तो डेटा आपण ओबीजे मध्ये पास करून देणार. मग जो काय आपला पहिला ओबीजे बनवलाय त्यामध्ये कोमा देणार आणि त्याला एक व्हेरिएबल नेम देऊ. व्हेरिएबल नेम देतो मी स्लाइडर. आणि जो काय डेटा आलाय, डेटा म्हणजे कोणत्या व्हेरिएबल मध्ये आलाय की स्लाइडर व्हेरिएबल मध्ये आलाय, आणि तो डेटा मी पास करून देतो इथे. आणि ओबीजे तर रेंडर केलाय. ठीक आहे, मग आउटपुट पेजला आल्यानंतर इकडे रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर झालाय स्लाइडर शो? नाही ना. आपल्याला स्लाइडर जाऊन पुढे डेटा नुसता आपण पाठवलाय. डेटा प्रिंट केलाय का? डेटा आपण कुठे पाठवलाय index.ejs मध्ये. ती कुठे युजरच्या आतमध्ये. मग व्ह्यूज फोल्डर मध्ये आलो. व्ह्यूज फोल्डर मध्ये युजर आणि युजरच्या आतमध्ये index.ejs. मग कुठे स्लाइडर? हे राहिला स्लाइडर आपला. ठीक आहे ना, हाच आहे ना स्लाइडर. मला मी हा स्लाइडरला काय करतो कमेंट आउट करतो. 2 मिनिटं. कमेंट आउट केल्यानंतर रिफ्रेश केली. थोडं जास्त चेंज झाले आहे ना, म्हणजे वेगळा डिव आपण रिमूव्ह केला दिसतो. ठीक आहे, कोणता याचा नाही वरचा आपण काय करू, ह्याला मी 2 मिनिटं कमेंट आउट करतो म्हणजे तोच डिव आहे का आपण ते चेक करू कन्फर्म. अरे स्लाइडरच गायब झाला का? ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, कनेक्शन ओके. जो काय हा डिव आहे डिवला 2 मिनिटं कमेंट आउट केलं. कमेंट आउट केल्यानंतर दुसरा स्लाइडर शो व्हायला पाहिजे ना आपल्याकडे. मग असा का होतोय? डिझाईन फार चेंज होऊन जाते ना डिझाईन. ठीक आहे, दोन्ही स्लाइडर चेंज होतात. जो काय हा स्लाइडरचा डिव आहे ह्या डिवला मी काय करतो कमेंट आउट करतो. मग एक स्लाइडर आपला रिमूव्ह व्हायला पाहिजे. होतोय. म्हणजे आता कोणता डिव पकडणार आपण? जो हा स्वॅपचा डिव आहे कोणता स्लाइडर स्वायपर स्लाइडर आहे, हा डिव पकडणार. हा डिवला आपण काय करणार लूप मध्ये फिरवणार. काय करणार म्हणजे फॉर लूप. जसं की आपण डेटा काय करायचो एका फॉर्म मध्ये ऍड करायचो आणि दुसरीकडे डेटा टेबल मध्ये शो करायचो. मग त्याच पद्धतीने आपण काय करणार डेटा कशात पाठवलाय आपण स्लाइडर व्हेरिएबल मध्ये. मग स्लाइडर व्हेरिएबल डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये एक फंक्शन, आणि फंक्शन मध्ये पहिलं राहतं आयटम आणि दुसरं इंडेक्स नंबर साठी आय,
आणि जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे तो फक्त आपण काय करणार, क्लोज केला, मी ह्याला पण क्लोज करतो आणि ह्याला ओपन करतो. आणि इजेसचा सिंटॅक्सचा एंड कुठे राहील, ह्या डिवच्या लास्ट मध्ये. ठीक आहे ना. आणि आउटपुट पेजला आल्यानंतर मी ह्याला करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर स्लाइडर इज नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, ठीक आहे, इथे आपली पिलिंग सुटली वाटतंय. आणि इकडे आल्यानंतर मी याला रिफ्रेश केलं, आलाय स्लाइडर. हा एक स्लाइडर, 2 स्लाइडर, 3, अरे भरपूर स्लाइडर आले का. ठीक आहे, स्लाइडर तर आपण लूप मध्ये फिरवलाय. मग स्लाइडर मध्ये आपण जी काही डेटाबेस मध्ये इन्फॉर्मेशन आली ती इन्फॉर्मेशन आपण प्रिंट करू. मग पहिली इन्फॉर्मेशन समरी कलेक्शनच्या जागेवर रिप्लेस करून टाकू. जो काय आमचा स्लाइडर व्हेरिएबल आहे, स्लाइडर व्हेरिएबल मधून, स्लाइडर व्हेरिएबल नाही येणार की आयटम मध्ये येणार. ठीक आहे, मग आयटम मधून काय प्रिंट करणार, काय प्रिंट करणार, स्लाइडर टायटल दिले आपण, अंडरस्कोर टायटल. जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे त्याला मी करतो क्लोज, त्याला करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आपलं गायबच झालंय. असं केलंय का आपण. इकडे आल्यानंतर मी रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आलंय समरी कलेक्शन. आपण समरी कलेक्शनच ऍड केलं तर त्यामुळे समरी कलेक्शनच दिसतंय. बाकीचा आपण डेटा प्रिंट करून घेऊ, जसं की हा डिस्क्रिप्शन किंवा डिटेल. जो काय स्टॅटिक्स आहे स्टॅटिक्सला मी करतो रिमूव्ह, याला करू आपण डायनॅमिकली. मग समरी डिटेल्स इकडे आल्यानंतर मी येतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर झालाय चेंज. मग ते काय बटन आहे, बटनला पण आपण काय करू, चेंज करू. मग बटनला, बटन कुठे कुठे बटन, तर शॉप नाव. शॉप नावच्या जागी आपण काय करणार, डायनॅमिकली जो डेटा घेऊन आलोय, इथे काय दिले आपण, बटन अंडरस्कोर टेक्स्ट असं काहीतरी दिले ना. इकडे यानंतर मी याला करतो रिफ्रेश, आले क्लिक. डेटाबेस मध्ये मी क्लिक केलं ना, काय क्लिक आलंय. इकडे पण जाऊ, इकडे पण क्लिक, इकडे शॉप नाव आलंय आणि इकडे पण क्लिक आलंय. ठीक आहे, बटन आणि जी काय बटनची URL आहे, URL पण आपण रिप्लेस करू. बटनची URL हे राहिला अँकर टॅग. अँकर टॅग मध्ये जी काय बटनची URL आहे ते आपण रिप्लेस करू. इथे काय केले आपण, लिंक केले आणि याला करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर बटन क्लिक केल्यानंतर मी कुठे जातोय, इंस्टाग्रामला जातोय डायरेक्टली. ठीक आहे ना, म्हणजे वर्किंग होतंय. लास्ट काय राहिले आपली इमेज. इमेजची कुठे बॅकग्राऊंड इमेज आहे इथे, आणि इमेजची पार्ट आपण फक्त रिप्लेस करू. या जागी आपण टाकणार स्लाइडर इमेज अंडरस्कोर इमेज. इकडे आल्यानंतर याला करतो मी रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आली आपली इमेज, आली ना. त्याला स्क्रोल केली, हे पण आली. आता ही कोणती स्टॅटिक आहे, म्हणजे काय स्टॅटिक आहे, स्टॅटिकला आपण डायरेक्टली रिमूव्ह करून टाकू. कुठे स्टॅटिक, स्टॅटिक्स जो हा राहिला स्टॅटिकचा पार्ट. ठीक आहे, मी जी काय स्टॅटिक आहे, स्टॅटिक स्लाइडर याला करतो रिमूव्ह, याला करू आपण रिफ्रेश. ओके, आले. आता मला अजून एक स्लाइडर काय करायचं, ऍड करायचं. मी इकडे आलो, इकडे टाकतो मी सपोज माझंच नाव टाकतो, दत्ता टाकलं. डिटेल्स मध्ये असं काहीतरी टेक्स्ट राईट करतो की आपल्याकडे असेल टेक्स्ट, हा टेक्स्ट. आणि बटनची URL टाकतो मी लोकल होस्ट कोलन शॉपला पाठवू. बटनला आपण देऊ ऑर्डर कस्टमाइज स्केच, आणि मी एक इमेज सिलेक्ट करतो. ठीक आहे, इमेज घेऊ आपण एक, की स्लाइडरची जी काय बॅकग्राऊंड इमेज राहील ती इमेज मी काय करतो, सिलेक्ट करतो. सपोज माझ्याकडे आहे ती मी ऍड करतो, आहे की नाही, ठीक आहे, आहे आपल्याकडे एक कोणती तरी, ती मी ऍड करतो डायरेक्टली. आणि ऍड स्लाइडर केलं. ऍड स्लाइडर केल्यानंतर युजर साईटला आलो आणि ह्याला मी केलं रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर चेक करू आपली स्लाइडर आली का, आली. बटनची टेक्स्ट आलाय, तिथं दत्त नाव पण आलंय, थोडं कलर ब्लॅक दिसतंय म्हणून त्यामुळे. ठीक आहे, समजलंय. आता मला एखाद्या ऑफरचं आलं, दिवाळी ऑफर आली, एक बॅनर बनवणार आणि डायनॅमिकली काय करणार मी, शो करणार. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स एवढं समजलंय. पुढे घ्यायचं, घेऊ पुढे आधी. ठीक आहे ना, ऑनलाईन मेंबर्स पुढे घेऊ अजून. ठीक आहे, तुम्हाला फक्त वेळ सांगतो मी, मग तुम्ही राईट करा. ठीक आहे, आपण काय केलंय की सिंपली एक फॉर्म बनवला, फॉर्म मध्ये डेटा भरला आणि तो डेटा भरलेला शो केला फक्त युजर साईडला केलाय.
पण मला जाऊन आता उद्या हा बॅनर डिलीट करायचा आहे. कोणता? हा समरी कलेक्शन वाला. मग मी काय करणार? तर आपण डेमो मध्ये पाहत होतो, एका पेजवर आपण डेमो ऍड करायचो इन्फॉर्मेशन आणि दुसऱ्या पेजला आपण टेबल मध्ये शो करायचो. मग आपण काय केले, सिंपली इकडे शो केले आणि इकडनं ऍड केले. मग ह्याला एका टेबल मध्ये आपण शो करू. जसं मी वर काय करणार, ऍड करणार आणि खाली काय करणार, मी कोणते कोणते स्लाइडर माझ्याकडे अवेलेबल आहेत ते शो करणार. मग ते शो करण्यासाठी आपण जाऊ, कुठे जाणार की युजर साईडला जाणार. युजर साईड नाही, ऍडमिन साईडला जाणार. ऍडमिन मध्ये आलो मी आणि ऍडमिन मध्ये मी चेक करतो जे काही स्लाइडर आहे, स्लाइडर मध्ये डेटा मला काय करायचा आहे, शो करायचा आहे. ठीक आहे ना. मग डेटा शो करण्यासाठी डेटा घेऊन यायला लागेल. मी इथं करतो स्लाइडर इक्वल टू अवेट आणि EXE मध्ये मी एक SQL क्वेरी राईट करतो. मग क्वेरी काय राहणार आपली, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्लाइडर. ठीक आहे. आणि जे काय आपलं अवेट यूज केले, अवेट केल्यानंतर आपल्याला असिंग पण यूज करणं आहे. ठीक आहे. हे ओके. आणि जो काय डेटा भेटतोय, डेटाला मी करतो एका ओबीजे मध्ये स्टोअर. मग एक ओबीजे घेतला आणि ओबीजे ला मी नाव देतो एक स्लाइडर. आणि जो काही स्लाइडर डेटा आलाय तो स्लाइडर डेटा मी काय करतो, पास करून देतो. आणि जो ओबीजे आहे, ओबीजे आपण डायरेक्टली कोणाला सेंड करणार, स्लाइडर डॅट EGS ला. इकडे आल्यानंतर मी याला करतो रिफ्रेश. झालाय डेटा शो? नाही झाला, आपण डेटा प्रिंटच नाही केला. मग डेटाला आपण प्रिंट करण्यासाठी कुठे जाणार, ऍडमिन मध्ये, ऍडमिनच्या आतमध्ये स्लाइडर डॉट EGS. आणि डेटा कशाला पाठवलाय, स्लाइडर व्हेरिएबल मध्ये. मग कुठे मी ऍडमिन मध्ये, युजर नाही लागत, ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन मध्ये स्लाइडर डॉट EGS. जो काय आपला नावबार फुटर आहे, जो फॉर्म आहे, फॉर्मच्या खाली मी काय करणार आहे, आता डेटा मला काय करायचा आहे, शो करायची. मग डेटा शो करण्यासाठी मी एक कंटेनर घेतो, डायरेक्टली हात कॉपी करतो. मग एक डिव घेतो, डिवला एक क्लास देणार. क्लास काय देणार, जो काय कंटेनर आहे तो कंटेनर. आणि डिवच्या आतमध्ये मी H1 राईट करतो. H1 मध्ये करणार मी स्लाइडर लिस्ट म्हणून करतो. ठीक आहे ना. आउटपुट पेजला आलो, ह्याला करतो रिफ्रेश. आलंय बटन. ह्या दोन्हीच्या मध्ये मला गॅप पाहिजे. गॅप पाहिजे तर मी ह्याला करतो मार्जिन टॉप देतो 3. म्हणजे या दोन्हीच्या मध्ये थोडा पेस राहील. आलाय पेस. वर ऍड स्लाइडर आणि खाली स्लाइडर लिस्ट. मग स्लाइडर लिस्ट प्रिंट करण्यासाठी मी काय करतो, एक रो घेतो. जो काय बुटस्ट्रॅपचा क्लास आहे तो रो घेतला. रोच्या आतमध्ये राहील कॉल MD12 घेऊ आणि ह्यामध्ये एक माझा टेबल राहील. आणि टेबल मध्ये TR आणि TR मध्ये THEAD. पहिलं कशासाठी घेणार आपण, मी सिरियल नंबर. सेकंड काय राहील, सेकंड काय घ्यायचं, स्लाइडर टायटल. त्यानंतर स्लाइडर डिटेल्स. आणि त्यानंतर काय राहील, स्लाइडर का बटन टेक्स्ट, बटन URL आहे. आणि बटन राहील टेक्स्ट. आणि त्यानंतर स्लाइडर इमेज. ठीक आहे. आणि ह्यानंतर मी घेतो एक मॅप घेणार. मॅप फंक्शन. डेटा कशात पाठवलाय आपण, ऍडमिन मधून की स्लाइडर व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवलाय. ठीक आहे ना. मग आपण जाऊ स्लाइडर डॉट EGS मध्ये. आणि स्लाइडर डॉट EGS मध्ये मी काय करतो, EGS चा सिंटॅक्स ओपन आणि त्यामध्ये एक मॅप फंक्शन घेणार. स्लाइडर डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट. त्यामध्ये एक राहील माझं फंक्शन. आणि फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट, दुसरं राहील रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स असेल, ठीक आहे, सॉरी रिस्पॉन्स नसतो, पहिलं राहतं आयटम आणि दुसरं काय राहतं आय राहतो. आणि जो काही डेटा भेटला आपण तो डेटा कशात प्रिंट करणार, एक TR घेणार आणि TR मध्ये डेटा काय करणार, फक्त. ठीक आहे ना. मग ह्यानंतर ह्यामध्ये आपण एक TR घेऊ आणि TR मध्ये डेटा काय करणार, सिंपली ज्याचा सिंटॅक्स राहिला इथे, सॉरी. आणि ते TR घेतला आणि TR मध्ये पहिलं राहील माझा
टीडी, आणि टीडी मध्ये माझा फक्त पहिला i+1 राहील. ठीक आहे, आणि इकडे आल्यानंतर मी याला रिफ्रेश करतो. का बरं रिटर्न नाही शो झाला? ठीक आहे, इक्वल टू राहिला आपला. त्याला आल्यानंतर मी करतो याला, आलाय 3 स्लाइडर आहेत म्हणून 3 स्लाइडर शो झाले. ठीक आहे, मग यानंतर आपण जो काही आपला बाकीचा डेटा आहे तो पण प्रिंट करून घेऊ. आयटम डॉट काय राहणार, स्लाइडर चुकलीच का. ठीक आहे, आणि याला करू रिफ्रेश. येस, काय झालं, आधी आहे का. ओके, आणि याला करू आपण रिफ्रेश. आले समरी कलेक्शन आणि दत्ता एक नाव आले. सगळा डेटा आपण एकदा प्रिंट करून घेऊ. त्यानंतर काय, स्लाइडर डिटेल्स आलाय, डिटेल्स जे काय बाकीचा आहे तो पण डेटा. त्यानंतर काय, बटन URL आहे ना, काय बटन अंडरस्कोर लिंक आहे. ठीक आहे, ते बटन लिंक आहे ते आपण अँकर टॅग मध्ये करायचे, राईट, राहून द्यायचे. ठीक आहे, राहून द्या. तुम्हाला वाटलं तर अँकर टॅग मध्ये करायचे, अँकर टॅग मध्ये करा, किंवा अशी पण राहून द्या. ठीक आहे, तुम्हाला जसे वाटेल तसे. त्यानंतर बटन टेक्स्ट आहे ते पण प्रिंट करून घेऊ. टेक्स्ट आलंय, बटन टेक्स्ट. आणि जे काय आपलं लास्ट आहे बटन, जे काय स्लाइडर इमेज आहे अंडरस्कोर इमेज, आणि जी काही इमेज असणार ती आपण इमेज कशात प्रिंट करतो, की IMG टॅग मध्ये. IMG टॅग घेतला, स्लॅश घेतला, आणि त्याची URL प्रिंट करून टाकली. आली इमेज, स्लाइडरची इमेज आली. ओके ना. आणि यानंतर आपण एक ऍक्शन बटन देत होतो असं काहीतरी. मी लास्टला देतो एक ऍक्शन बटन. टी हेड घेतला आणि त्यामध्ये ऍक्शन, आणि ऍक्शन मध्ये मी काय करतो की TD घेतला आणि त्यामध्ये अँकर टॅग मध्ये मी सांगतो इथे एक डिलीट, आणि दुसरं कोणतं बटन राहील, डिलीट वर क्लिक केलं काय होणार, तो स्लाइडर म्हणजे हे दोन डिलीट झाला तर इकडनं पण काय होणार, डेटा डिलीट होणार. ठीक आहे, कॉन्सेप्ट समजतोय. डिलीटचं तुम्ही ट्राय करता, काय करू मी, ऑनलाईन मेंबर्स समजलंय, समजलंय का, अरे समजलंय का ऑनलाईन मेंबर्स, का रिपीट घ्यायचा एकदा पॉइंट सांगा. अरे मेसेज बॉक्स मध्ये बोलत चला यार, तुम्ही असं शांत बसले, मला कसं समजणार की तुम्हाला समजत नाही, फास्ट होतंय. फास्ट होतंय, रिपीट करायचं एकदा. तन्मय कोणतं रिपीट करू, सगळ्यात पाठ एकदा रिपीट सांगू का. ठीक आहे, मी एकदा काय करतो, रिपीट करतो एकदा, फक्त मला सांगतो कोणती स्टेप कशी झाली. ठीक आहे ना. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलंय की आपल्याला एक टास्क होता, टास्कच समजू. जो आपला हा स्लाइडर होता, स्लाइडर काय करायचा होता, आपल्याला डायनॅमिकली बनवायचा होता. जसं की मला आता दिवाळी ऑफर आली, दिवाळी ऑफरचं मी ऍड केला जाणार स्लाइडर. ठीक आहे ना. मग स्लाइडर मध्ये ऍड करण्यासाठी मला काय काय होतं, एक फील्ड, की समरी कलेक्शनचं एक टायटल होतं, त्यानंतर सब टायटल होतं, आणि जी काही बटनची लिंक, बटन टेक्स्ट, आणि एक इमेज होती. मग मी काय केलं की ऍडमिन मध्ये गेलो. ऍडमिन मध्ये काय केलं, काल आपण कसं केलं, जे काय मोबाईल नंबर, ईमेल आयडी चेंज करण्यासाठी आपण काय केलं, एक अबाउट कंपनीचा फॉर्म बनवला, आणि त्यामध्ये आपण डेटा राईट केला. मग इथे आपण डेटा चेंज केला की डेटा कुठे चेंज होतो, जी युजर साईट आहे तिथे. मग त्याच पद्धतीने आपण काय केलंय, स्लाइडरचं पेज बनवलं मी, आणि स्लाइडरच्या पेज मध्ये फॉर्म घेतला. फॉर्म मध्ये काय घेतलंय, जे काय आपल्याला लागणार आहे, जे आपलं बॅनर आहे, बॅनरसाठी कोणते कोणते लागणार, टायटल लागणार आहे, डिटेल्स, बटन URL, आणि बटन टेक्स्ट, आणि एक इमेज लागणार आहे. मग इथून आपण काय केलं की डेटा निसता मी काय केलंय, मी इथून डेटा ऍड केला, तर हा डेटा कुठे जातो, डेटाबेस मध्ये जातो. ठीक आहे ना. मग डेटाबेस मध्ये स्टोअर झालेला डेटा आपण सिंपली काय करतो की मी तिथून एक, मला कुठे शो करायचा आहे डेटा, तो युजर साईडला डेटा शो करायचा आहे.
मग युजर साईडला डेटा शो करायचा आहे म्हणल्यावर मी कुठे जाणार? जी काय मी 2 राऊट बनवलेत, एक ऍडमिन आणि दुसरा मला ऍडमिन मध्ये काम असलं मी ऍडमिन मध्ये काम करतो. मला आता काय करायचंय, जी काय आपली युजर साईट आहे, युजर साईटला आपल्याला जो काय डेटा आहे तो मला डेटा शो करायचा आहे. मग युजर साईट मध्ये आलो, युजर साईट मध्ये जी काय माझं होम पेज होतं, होम पेज कुठे स्लॅशला असतं आपलं, आणि स्लॅश मध्ये मला काय करायचं होतं, डेटा घेऊन पास करायचा होता. मग डेटा घेण्यासाठी मी एक एसक्यूएल क्वेरी राईट केली. मग मला डेटा कशा स्टोअर केला मी? स्लायडर मध्ये. आणि जो काय स्लायडर मध्ये डेटा स्टोअर केला तो एका ओबीजे मध्ये मी काय केला, पास केला. आणि इथं ओबीजे रेंडर कोणाला केला? इंडेक्स डॉट ईजीएस मध्ये. आणि कुठे केलाय? युजरच्या इंडेक्स मध्ये केलाय. मग व्ह्यूज मध्ये आलो, व्ह्यूज मध्ये माझी इंडेक्स डॉट ईजीएस मध्ये आलो, आणि ईजीएस मध्ये काय केलंय, एक मॅप घेतलाय, आणि मॅप फक्त काय केलं मी, लूप फिरवलाय फक्त. ठीक आहे ना, सिंपल. जसं की आपण एक डेमो करायचो, एक कोण डेटा भरायचो आणि दुसरीकडे काय करायचो, शो करायचो. त्याच पद्धतीने केलंय आपण. एकाकडून डेटा भरलाय आणि दुसरीकडे काय केलंय आपण, डेटा शो केलाय. ठीक आहे, आपला हा कॉन्सेप्ट झालाय. याच्या आधी पण इथे काय राईट केलंय आपण, क्लास बटन बटन, हे काय राईट झाले, कोणता? ठीक आहे ठीक आहे, इथं आपलं डबल टॅप मध्ये ना, जो हा ठीक आहे, आता झाले ओके. एक कॉमा राहिला होता. सिंपल आपण हा फंडा केलाय, जास्त काय नाही. आपण एकीकडून ऍड केले आणि एकीकडे फक्त सिलेक्टची क्वेरी राईट केली. ओके ना ऑनलाईन मेंबर्स? कुणाला काय अडचण आहे का? काय करा माहितीये का, आता आपण काय केलंय, फॉर्म बनवलाय, फॉर्म मधून ऍड करतो तिथे, आणि खालीच आपण काय केलंय, डेटा आणि शो केलंय, सर्व डेटा भेटतोय. ठीक आहे, जी काही इमेज आहे मी इमेजला थोडी स्टाईल देतो. कुठे स्लायडर की ऍडमिन मध्ये स्लायडर मध्ये आलो, आणि स्लायडरची जी काही इमेज आहे इमेजला थोडी मी स्टाईल देतो, आणि स्टाईल देतो थोडी हाईट वगैरे. ठीक आहे ना, हाईट द्या 100 पिक्सल, विड्थ देतो 100 पिक्सल, आणि इकडे आल्यानंतर याला करतो मी रिफ्रेश. झालंय व्यवस्थित. ठीक आहे, थोडी विड्थ वाढवून टाकतो, विड्थ देतो मी 200 पिक्सल, आणि इकडे आल्यानंतर याला केलं मी रिफ्रेश. झाली व्यवस्थित इमेज शो होती. ठीक आहे ना, थोडी मार्जिन पण देऊ आपण. मार्जिन मी काय करतो, यालाच देतो, क्लास मार्जिन टॉप 1. इकडे आल्यानंतर याला रिफ्रेश केलंय. ठीक आहे, आणि बटनवर क्लिक केलं काय झालं पाहिजे, डेटा डिलीट करता येईल तुम्हाला. ठीक आहे, आणि एक अजून एक ऍड करा त्यामध्ये, की अपडेटचं. ठीक आहे, तुम्ही बटन टेक्स्ट राईट करण्याऐवजी काय करा, आता इथे काय करणार तुम्ही, टेक्स्ट राईट करण्याऐवजी डायरेक्ट आयकॉन टाका. ठीक आहे, टाकू मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आयकॉन कुठून घेणार तुम्ही, फॉन्ट असेंब्लीला जाणार, आयकॉन वर क्लिक करा. मिडलवेअर काल आपण टाकली का नाही टाकली, टाकली का नाही टाकली का? ठीक आहे, आता मिडलवेअर आता पहिलेले. ठीक आहे, आयकॉनचं घेऊ आपण. पहिला आयकॉन कोणता लागेल आपल्याला? ठीक आहे, डिलीटचा आयकॉन घेऊन जाऊ आपण. ठीक आहे, तिथं आपण डिलीटचा आयकॉन करतो, तिथं डिलीटचा आयकॉन टाकायचं, आणि जिथं अपडेटचं टाकतो तिथं एडिटचं टाका. सिंपल फंड आहे. अरे लोड खाते लई का, नेटवर्क इश्यू आहे आपला? आयकॉन वर क्लिक करा. ठीक आहे, झालंय सर्च, काहीतरी टाकायचं बटन. डिलीटचं कोणतं घ्यायचं आहे का नाही, कोणतं चांगलं? डिलीट घ्यायचं आहे, असतील ना खाली, प्रीमियम आहेत सगळे. ठीक आहे, डिलीटचं ई काढून टाकू ना आपण. नाही का घ्यायचा का हाच? ठीक आहे, घेऊ हाच मग. हा आयकॉनला करू कॉपी. कॉपी केल्यानंतर आपण जी काही आपण टेक्स्ट राईट करतो डिलीटच्या, तिथे हा आयकॉन प्रिंट करून टाका. आणि इकडे आल्यानंतर आपण आउटपुट पेजला चेक करू. त्याला रिफ्रेश केलं, आयकॉन आलाय. त्याला थोडी मी साईज वगैरे द्या. ठीक आहे, मी याला काय करतो, क्लास देतो, क्लास लेफ्ट इधर
त्याला मी बीटीएन राईट करतो डायरेक्टली, बीटीएन आणि बीटीएन डेंजर. डिलीटचं आपण डेंजरच करणार, लाल आलंय. ठीक आहे, आपण हे जो काय क्लास दिलाय क्लासला मी डायरेक्ट अँकर टॅगला देऊ का? ठीक आहे, आपण ट्राय करू अँकर टॅगला वर्क होतोय का, झाला तर सही बात आहे, वर्क हो रहा है. ठीक आहे, मग डिलीट वर क्लिक केल्यावर डेटा काय होणार, मी करू का डिलीटचं ट्राय? ठीक आहे, मी डिलीटचं एकदा ट्राय करतो, तुम्ही अपडेटचं करा. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जो काय आयडी भेटतोय आपल्याला, ठीक आहे, जो काय स्लायडरचा आयडी ते कुठे शेअर करा तुम्ही, /admin, आणि जो काय आयडी आहे त्याला delete_स्लायडर आणि त्यानंतर स्लॅश देऊन जो काय डेटा आहे आपला, जो आयडी भेटतोय तो आयडी काय करा, पास करून द्या. ठीक आहे, मी करतो .id म्हणून आणि इकडे येऊन रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर डिलीट वर क्लिक केलंय, झाला एक आयडी पास. दुसऱ्यावर क्लिक करतो, 2 नंबरचा आयडी भेटतोय. ठीक आहे, आयडी तर भेटतोय, मग आयडीला आपण कॅच करू. आयडीला कॅच करण्यासाठी कुठे करणार आपण, ठीक आहे, मग ऍडमिन मध्ये आलो मी. ऍडमिन मध्ये कुठे, admin.js, आणि ह्यामध्ये मी एक URL बनवतो, route.get राऊंड ब्रॅकेट मध्ये /delete/स्लायडर आणि कोमा देऊन आणि स्लॅश देऊ, कोलन देऊ आणि एक आयडी कॅच करू. ठीक आहे ना, आणि कोमा घेऊन मी एक फंक्शन राईट करतो आणि फंक्शन मध्ये राहील दुसरा राहील रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्सला मी करतो सेंड. ठीक आहे, मग आपल्याला जो काय आयडी भेटलाय तो आयडी कशात भेटला, कशात आला आयडी, पॅरामीटर मध्ये. मग तो आयडी आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू, request.param.id, जो काय आयडी आलाय तो आयडी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. मग ह्या आयडीचा यूज करून आपण काय करणार, डेटा डिलीट करणार. मग सांगा बरं क्युरी मला डिलीटची, डिलीट फ्रॉम स्लायडर आणि वेअर, कोणता डेटा डिलीट करायचा, वेअर, त्याची आयडी भेटली आपल्याला पॅरम मध्ये, ती आयडी आपण काय करू, पास करून देऊ, बस. अरे यार चुकले का, ठीक आहे, आपण दुरुस्त करूया. इथे आयडी पास करून दिला. ठीक आहे, फिलिंगचे आपण थोडेसे चेंज, आणि क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला आपण काय करू, रन where data equal to await, आणि exe मध्ये मी काय करतो, जी काही क्युरी क्रिएट केली क्युरीला मी पास करून देतो. मग अवेट यूज केले म्हणजे आपल्याला काय यूज करणं आहे, असिंग, बस. आणि ह्याला करू आपण, जो काही डेटा भेटेल डेटाला मी करतो सेंड. इकडे आल्यानंतर याला करतो रिफ्रेश केल्यानंतर काहीतरी चेंजेस झालाय. मग असे चेंजेस झाला की मला कुठे गेला पाहिजे, युजर त्याच पेजवर गेला पाहिजे. मग त्याच पेजवर जाण्यासाठी मी करतो रिस्पॉन्स डॉट, आणि रिडायरेक्ट कुठे करणार मी, /admin, आणि ऍडमिनच्या आतमध्ये स्लायडरला. याला रिफ्रेश करू. अरे कुछ तो गलत हुआ यार, फिलिंग चुक रही है. ठीक आहे, याला करू रिफ्रेश केलं नाही वर्क होणार. ठीक आहे, गेला एक डेटा, सपोज दुसरा डेटा केलं, झाला स्लायडर डिलीट. युजर साईडला चेक करायचंय किती स्लायडर, सध्या एकच स्लायडर आहे ना, आता एकच झाला, आपण डिलीट केलाय. सपोज मी दुसरा ऍड करतो, समरी कलेक्शन, डिटेल टाकू आपण अशी काहीतरी. ठीक आहे, डिटेल मध्ये मी फक्त हे राईट करतो, बटन लिंक देतो, लोकल शॉप, आणि शॉप नाव. त्यासाठी एक इमेज घेऊ आपण, इमेज जी आपल्याकडे आहे, इमेज एक स्लायडरची, याला घेतो ओपन आणि ऍड स्लायडर केलं, झाला एक ऍड स्लायडर, त्याची इमेज सगळे शो होत आहे. मग युजर साईडला जाऊ, ह्याला करतो रिफ्रेश केल्यानंतर आला एक स्लायडर. ओके ना, बस फंडा.